कांदा व मका पिकाला हमीभाव मिळावा या मागणीसाठी नाशिकच्या चांदवड कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गेल्या 4 दिवसापासून शेतकऱ्यांनी आमरण उपोषण सुरू केले. मात्र शासनाने याची दखल न घेतल्यामुळे आज मुंबई आग्रा रोडवरती संतप्त शेतकऱ्यांनी रास्ता रोको केला. याच अनुषंगाने आपण बातचीत करूयात. आपल्यासोबत काही शेतकरी आहे. दादा, काय सांगणार, आज का रास्ता रोको केला? गेल्या 4 दिवसापासून चांदवड येथे कांदा मका उत्पादक शेतकरी आमरण उपोषणासाठी बसले आणि शासनाचा कोणताही अधिकारी या ठिकाणी आमची चौकशी करण्यासाठी आलेला नाही. आणि आमच्या उपोषणकर्त्यापैकी बऱ्याच उपोषणकर्त्यांची साखर 50च्या आत आली, कोणाला भोवळ आली, कोणाला चक्कर आले आणि पडले, तरी या ठिकाणी कुणी आला नाही. म्हणून काल चांदवड तालुक्यातील प्रमुख शेतकरी या ठिकाणी आमच्याकडे आले आणि आम्हाला त्यांनी सांगितलं की उद्या या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आम्ही मुंबई हायवेवर या ठिकाणी आंदोलन करणार आहे. म्हणून आज या ठिकाणी अचानक सर्व शेतकऱ्यांनी मुंबई हायवेवर या आंदोलन केलं आहे. आमची एकच मागणी आहे, चांदवड तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांना, हा आमचा चांदवड तालुक्याचा शेतकरी आज 100% कांदा उत्पादक आणि मका उत्पादक शेतकरी आहे. या शेतकऱ्यांच्या सर्व मुलांचे लग्न असतील, मुलांचं शिक्षण असेल, त्या ठिकाणी प्रपंचासाठी लागणारा पैसा असेल, दवाखान्यासाठी लागणारा पैसा असेल, बँकेसाठी लागणारे पैसे असतील, हे सर्व पैसे कांदा आणि मका या दोन्ही पिकावर अवलंबून आहे. म्हणून आज कांदा आणि मका कवडी मोल भावामध्ये या ठिकाणी विक्री केली जात आहे. 600 आणि 700 रुपये क्विंटल कांदा, 6 रुपये किलो आणि 7 रुपये किलो कांदा विकत आहे. मका 14 रुपये 15 रुपये किलो मका विकत आहे. कांदा तयार करायला 20 रुपये किलो लागत आहे, मका तयार करायला 22 रुपये किलो लागत आहे. अशा पद्धतीत शेतकरी मोठ्या प्रमाणात अडचणीत आला आहे आणि शेतकऱ्यापुढे कोणताही पर्याय नाही. म्हणून या ठिकाणी आम्ही सर्वांनी सर्व पक्षीय जोडे बाजूला ठेवले. सर्व पक्षाचे आमच्या प्रमुख तालुक्याचे प्रमुख नेते, सर्व पक्षाचे, आम्ही कोणत्याही पक्षाचा या ठिकाणी हा अजेंडा केला नाही. सर्व शेतकरी म्हणून या ठिकाणी आम्ही आंदोलनाला बसलोय आणि हा आंदोलन करत असताना सर्व तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांनी आम्हाला प्रचंड असा पाठिंबा दिला आहे, प्रचंड असा साथ दिली आहे. मी या ठिकाणी शासनाकडे एकच विनंती करतो, कोणत्याही परिस्थितीत आम्हाला जोपर्यंत शासनाचा जो कोणी लोकप्रतिनिधी असेल तो आम्हाला या ठिकाणी येऊन आमची मागणी मान्य करत असेल तोपर्यंत आम्ही उपोषण सोडणार नाही. दादा, आपण एक शेतकरी म्हणून काय व्यथा सांगू शकता? काय असं झालं का, मी 4 दिवसाहून बिगर अन्न पाण्याची बसलोय, अन्न त्याग आंदोलन करून बसलोय. खऱ्या अर्थाने शासन आमच्यापर्यंत यायला पाहिजे. आमच्या मागण्या आहे तरी किती, किरकोळ 1500 रुपये आम्हाला कांद्याला प्रति क्विंटल भाव मिळाला पाहिजे, मकाला आमच्या 2400 रुपये हमी भाव मिळाला पाहिजे. जी खुल्या बाजारात विकली गेली मका, त्या मकेला आम्हाला जवळपास जे काही तफावत असेल ते अनुदान आम्हाला प्राप्त झालं. ही एक आमची मागणी होती. 4 दिवसापासून कोणी फिरकला नाही. प्रशासकीय माणसं येऊन बोलवून करून गेली, परंतु लोकप्रतिनिधी किंवा लोकांचं जे आपण सरकारमध्ये होते लोकांचा कोणी आमच्यापर्यंत पोहोचला नाही. आमच्या त्या जवळपास 4-5 लोकांच्या शुगर इतक्या कमी झाल्या का त्या चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली. आजही शेतकऱ्यांनी मग स्वयंपूर्तीनं काल आज रास्ता रोको केला. रास्ता रोको केल्यानंतर त्यात एका आमच्या उपोषणकर्त्याला भोवळ आली. त्याची परिस्थिती चिंताजनक आहे. हे आंदोलन अधिक उग्र होत जाईल तर शासनाने आमच्याकडे लक्ष दिलं नाही तर पुढचा आमचा आत्मदहनाचा इशारा आम्ही देऊ आणि आत्मदहनच करू, हेच या निमित्तानं सांगतो. एकंदर शेतकऱ्याची व्यथा या शेतकऱ्याने मांडली असून लाडकी बहीण संदर्भात 1500 रुपये तर महिन्याला भेटते. मग शेतकऱ्याची व्यथा सरकार जाणून नाही घेते. त्याबद्दल आपण बघा, आमचं म्हणणं तेच आहे का जर तुम्ही लाडक्या बहिणीला जर कधी 1500 रुपये अनुदान देत आहे तर 1500 रुपये आमच्या शेतकऱ्याला अनुदान द्या ना. ज्या शेतकऱ्यांनी 500 रुपये 700 रुपये जे क्विंटल कांदे विकले त्यांना 1500 रुपये अनुदान द्या. का 2400 रुपयानं सगळ्या शेतकऱ्यांची मका खरेदी नाही करणार, पण ज्या शेतकऱ्यांची 1500-1600 गेली वरची जी तफावत आहे ती तफावत द्या, हीच आमची मागणी आहे. दादा, आपण काय सांगणार, आजच्या आंदोलनानंतर पुढचं पवित्र काय असेल शेतकऱ्यांचं? आजच्या आंदोलनानंतर पुढचा पवित्र खऱ्या अर्थाने शेतकऱ्याच्या आंदोलनकर्त्यांनी तरी आंदोलन सोडलेलं नाही. कारण हा आजचा रस्ता रोको शेतकऱ्यांनी यासाठी केला की काल 2 दिवसामध्ये बाजारभाव अतिशय प्रचंड कोसळले. मागच्या आठवड्यामध्ये बाजारभाव 1000-1100च्या आसपास होते. आज 2-4 दिवसापासून बाजारभाव 600, 700, 800 आहे. त्यामुळे शेतकरी संतापून या ठिकाणी रस्त्यावर उतरलेला. हा रस्ता रोको जो केला तो शेतकऱ्यांनी केलेला आहे, कारण अचानक बाजारभाव या ठिकाणी कमी झालेले आहे. आणि उपोषणाचा जो विषय आहे तो उपोषण जोपर्यंत शासनाचा कोणी प्रतिनिधी या ठिकाणी लेखी आश्वासन देत नाही किंवा ठोस आश्वासन देत नाही तोपर्यंत आम्ही उपोषण सोडणार नाही. आणि शासनाचा कोणी प्रतिनिधी या ठिकाणी येणार नसेल, लोकप्रतिनिधी कोणी येणार नसेल, आम्ही या ठिकाणी आमरण उपोषण हे चालूच ठेवणार. एकंदरच लाडक्या बहिणींसाठी सरकार 1500 रुपये दरमहा देतं, मात्र जो पिकवतो जो उगवतो त्याला हमीभाव मिळत नाही. जर हमीभाव मिळाला नाही, जोपर्यंत ठोस निर्णय होत नाही
तोपर्यंत आमचं आमरण उपोषण आणि असे आंदोलन सुरूच राहील असं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. लोकशिवाय मराठीसाठी अशोक बिद्री, चांदवड, नाशिक.